नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजन्स टेस्ट मध्ये म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपण सुरू केलेला आहे चॅप्टर नंबर 10 सांकेतिक भाषा, त्यालाच आपण कोड म्हणतो। यामध्ये याच्या आधीचा पार्ट जो तिसरा पार्ट आहे म्हणजे अक्षरांसाठी आपण चिन्हांचा वापर केला होता, म्हणजे सिम्बॉल्स फॉर डिजिट्स, ते आपण बघितलेला आहे। जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। आज आपण बघणार आहोत चौथा पार्ट जो आहे अंकांसाठी अंकाचा वापर म्हणजे डिजिट्स फॉर डिजिट्स। यामध्ये आपण आधीचे एक दोन क्वेश्चन बघूया जे या आधीच्या परीक्षेत आले होते, त्यानंतर आपण बघूया एक्सरसाइज 10.4 जी आहे नवनीतच्या बुक मधून। तर बघूया क्वेश्चन नंबर 1। त्याआधी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण जसा मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो आपल्याला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर बघूया क्वेश्चन नंबर 1। यामध्ये काय म्हटलंय की एका सांकेतिक भाषेत 2 ला 5 म्हटलेले आहे, 3 ला 4 म्हटले आणि 7 ला 9 म्हटले, तर 3 + 2 × 7 किती होतात? म्हणजे 2 ला 5 घेतलेले आहे, 3 ला 4 घेतले आहे, तर आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे। म्हणजे हे जे इथे एक्सप्रेशन दिलेलं आहे आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे। ठीक आहे, मग ज्याची व्हॅल्यू काढायची आहे ते आधी लिहून घेऊ। 3 + 2 × 7। आता 3 ला काय म्हटलं यांनी? 3 ला 4 म्हटलं, म्हणजे 3 च्या जागी 4 घ्यावं लागेल, म्हणून इथे घेऊया 4 प्लस 2 ला काय म्हटलं यांनी? 5, म्हणजे 2 च्या जागी घेऊया 5 मल्टिप्लाय 7 ला काय म्हटलेलं आहे? 9, म्हणजे 7 च्या जागी घेऊया 9। आणि याला सॉल्व्ह करण्यासाठी आधी प्लस कराल की मल्टिप्लाय कराल? तर डिमास रूल नुसार आपल्याला आधी करावं लागेल मल्टिप्लिकेशन। मग हे 4 जसे तसे प्लस 9 5 जा 45 आणि 45 + 4 होतात 49, म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे 49। तो कोणता ऑप्शन? ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2। हा क्वेश्चन 2020 ला विचारला होता। काय म्हटलेलं आहे? 6 = 14। 6 = 14 कसे घेतले हे पहिला आपल्याला शोधावं लागेल। त्यानंतर 7 = 17 कसे घेतले आणि 3 = 5 कसे घेतले हे आधी पाहावं लागेल। आणि याचं रिलेशन समजलं तरच आपण 4 = किती हे सांगू शकतो। आता 6 ला 14च का बरं घेतले असेल? तर जर आपण केलं तर 6 × 2 केलं, 6 2 जा 12 होतात, त्याच्यात 2 ऍड केले तर 14 येते। समजा 7 ला 17 कसे घेतले? 7 2 जा 14 होते आणि 14 मध्ये जर 3 ऍड केले तर 17 येतात। मग या रिलेशन नुसार मग 3 ला सुद्धा आपण 2 ने मल्टिप्लाय करू, 3 2 जा 6 होतात आणि याच्यामध्ये आता आधी 2 ऍड केले, मग 3 केले, मग 4 करू, 6 + 4 10 होते, म्हणजे 3 साठी 10 घ्यायला पाहिजे ते, पण हे रिलेशन असं नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा आता दुसऱ्या पद्धतीने विचार करावा लागेल। ठीक आहे, तर 6 ला 14 का बरं घेतले असेल? 6 मध्ये किती ऍड केलं तर 14 होतात? तर 8। 7 मध्ये किती ऍड केलं तर 17 होतात 10, म्हणजे आधी 8 ऍड केले मग 10 ऍड केले, मग आता 12 ऍड करायला पाहिजे, तर 3 + 12 15 होईल, पण इथे तसंही आलेलं नाहीये। मग आता इथे काय केलं असेल? तर इथे जर आपण बघितलं 6 आणि 14 चं काय रिलेशन असेल? 6 ला मल्टिप्लाय तर केलेलं आहे, कारण नंबर मोठे आले म्हणजे मल्टिप्लाय केलेला आहे। समजा आपण 6 3 जा केले, 6 3 जा 18 होतात आणि 18 मधून 4 मायनस केले तर 14 येतात। ठीक आहे, मग असं 7 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 7 3 जा 21 आणि 21 मधून 4 मायनस केले तर 17 आले। असं जिथे झालेलं आहे का? 3 3 जा करा, 3 3 जा 9, 9 - 4 केले तर 5 आले। हो, तर हे रिलेशन इथे तिन्ही नंबर मध्ये लागलेलं आहे, म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 - 4 हे रिलेशन आहे। 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि आलेल्या प्रॉडक्ट मधून 4 ला मायनस करायचं, मग हेच रिलेशन इथे आपल्याला 4 सोबत लावावं लागेल। मग 4 सोबत काय होईल? 4 × 3 होईल, 4 3 जा 12 आणि 12 मधून 4 ला मायनस करा तर 8 आले। ऑप्शन मध्ये आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। तर बघूया एक्सरसाइज 10.4 जी आहे नवनीतच्या बुक मधून। बघूया क्वेश्चन नंबर 1। एका सांकेतिक भाषेत 7 = 37, 2 = 12 आणि 8 = 42 घेतले आहे, तर 9 = किती म्हटलेले आहे? तर इथे 7 = 37 का घेतले, 2 = 12 का बरं घेतले आणि 8 = 42 का बरं घेतले, आधी याचा विचार करावा लागेल। तर 7 = 37 घेतले म्हणजे नंबर मोठी झालेली आहे, म्हणजे एक तर मल्टिप्लाय झाला असेल, तर 7 5 जा 35 केले, त्यात 2 ऍड केले तर 37 येतात। ठीक आहे, 7 × 5 करा, त्याच्यात 2 ऍड करा, तर आपल्याला मिळतात 37।
सेम 2 इक्वल टू 12 मध्ये झालेला आहे का? 2 5 जा 10 करा, 2 इंटू 5 10 होते, त्याच्यात 2 ऍड करा म्हणजे आले 12. असंच 8 आणि 42 मध्ये झालाय का? तर 8 इंटू 5 करा 40 येतात, प्लस 2 करा 42 होते. म्हणजे इथे रिलेशन काय आहे की नंबरला 5 ने मल्टिप्लाय करायचा आणि त्यामध्ये 2 ऍड करायचा. तर सेम प्रोसेस आपल्याला 9 सोबत करावं लागेल. मग आपण काय करू? 9 मल्टिप्लाय 5 करू. 9 5 जा 45 होतात आणि त्यामध्ये 2 ऍड करू तर आले 47. 47 करेक्ट आन्सर आहे. म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. एका सांकेतिक भाषेत 1 इक्वल टू 3, 1 ला 3 घेतलेला आहे, 3 ला 5 घेतला आहे आणि 5 ला 7 घेतला आहे आणि आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. ज्याचा आन्सर काढायचा ते लिहून घेऊया. 3 इंटू 5 प्लस 1. 1 ला किती घेतलाय? 3 आणि 3 ला किती घेतलाय? 5. म्हणजे 3 ला 5 घेतल्यामुळे 3 च्या जागी आपण लिहू इथे 5 इंटू 5 ला किती घेतात? 7. मग 5 च्या ठिकाणी 7 प्लस 1 च्या ठिकाणी लिहूया 3. 5 7 जा 35 प्लस 3, 35 आणि 3 होतात 38. कोणता ऑप्शन आहे यामध्ये? तो ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन 3. एका सांकेतिक भाषेत 257 ला 752 लिहितात. 257 752 इथे सुद्धा डिजिट तेच आलेले आहे. म्हणजे डिजिट कसे आहे? 7 पहिलं घेतलं, मग 5 घेतलं, मग 2. म्हणजे याचा उलट क्रम घेतलेला आहे. 752 बघा 752. 197 मध्ये झालेलं का तसंच? 791 बघा 197 791 इथे उलट क्रम घेतलेला आहे. 634 ला 436 इथे उलट क्रम घेतलेला आहे. आपल्याला विचारलं 852 ला कसं लिहा? मग याचा उलट क्रम होऊन जाईल. 852 चा आधी येईल 5, मग येईल 2 आणि नंतर 8. 5 28. तो कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. एका सांकेतिक भाषेत 289 ही संख्या 12 24 33 अशी लिहितात. बघा 289 ला कसं लिहिलं आहे? 12 24 33. जेव्हा असं लिहिले जाते एकाच नंबरसाठी एवढे मोठे नंबर येते तेव्हा डिजिटचं काहीतरी रिलेशन असते. डिजिटचं रिलेशन कसं? जसं 2 चं 12 सोबतचं पाहायचं आणि 8 चं रिलेशन पहा 24 सोबत आणि 9 चं रिलेशन पहा 33 सोबत कसं आलेलं आहे. आता इथं 2 जर बघितलं आणि इथं 12. आता या 12 मध्ये 2 आणि 1 चा प्रॉडक्ट करा. 1 इंटू 2 करा. 2 1 जा 2 होते, बरोबर आहे? 2 आलेले आहे. इथे 24 मध्ये 2 इंटू 4 करा. 2 4 जा 8 होते, इथे 8 आलेला आहे. 33 मध्ये 3 इंटू 3 करा. 9 होते, इथे 9 आलेला आहे. म्हणजे 2 साठी 2 नंबरचा प्रॉडक्ट, 8 साठी 2 नंबरचा प्रॉडक्ट, 9 साठी 2 नंबरचा प्रॉडक्ट. मग असंच आपल्याला म्हटलेलं आहे की 846 कसं लिहा? मग 846 साठी 8 प्रॉडक्ट पाहिजे 2 नंबरचा, 4 प्रॉडक्ट पाहिजे 2 नंबरचा आणि 6 प्रॉडक्ट पाहिजे 2 नंबरचा. मग यासाठी ऑप्शनचा यूज करा. आता पहिला ऑप्शन बघा इथे 8 साठी बघा पहिले इथे 24 आहे. 24 म्हणजे 2 4 8 होते, बरोबर आहे? दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला पाहिजे 4 साठी शेवट दुसरे 2 डिजिट पहा 22 आहे. 2 2 जा 4 होते. पण तिसरा ऑप्शन आहे आपला इथे 6, नंबर 6 आहे. पण इथे 3 3 जा 9 होईल म्हणजे हे ऑप्शन बरोबर येत नाहीये. इथे बघा 4 4 जा 16 होते, पण आपल्याजवळ इथे 8 आहे त्याच्यामुळे हे पण चालणार नाही. इथे बघा 2 4 जा 8 होते, 2 2 जा 4 आणि 3 2 जा 6 इथे आलेलं आहे. ठीक आहे, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 3 2 जा 6 इथे हे आलेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5. एका सांकेतिक भाषेत 93 ला 3 लिहितात. 93 लिहिण्यासाठी 3 लिहिलेला आहे. 42 लिहिण्यासाठी 2 लिहिलेला आहे आणि 255 साठी 5 लिहिलेला आहे. तर आपल्याला विचारलं आहे 644 कसं लिहा? आता 93 साठी 3 का बरं घेतलं? 42 साठी 2 का बरं घेतलं? 255 साठी 5 का बरं घेतलं? ह्याचा विचार करा. इथे जर आपण डिजिट्स बघितला, इथे दुसरा डिजिट 3 आहे. या 3 चा स्क्वेअर केला तर 9 येतो. ठीक आहे, 3 चा स्क्वेअर 9 येतो. इथे दुसरा इथे डिजिट 2 आहे. 2 त्याच्यानंतर 4 आहे. मग आपण इथे 2 चा जर स्क्वेअर केला तर 4 येतो. इथे 5 चा स्क्वेअर केला तर 25 येतात. ठीक आहे, मग असंच इथे सुद्धा होते. 4 चा स्क्वेअर जर केला आपण तर 64 येते का? नाही येत. मग आपल्याला 644 कशी लिहावी लागेल? यासाठी ऑप्शनचा यूज करा. ठीक आहे, ऑप्शन मध्ये आपल्याला इथे बघायचं आहे की इथे 4 आहे आणि इथे 64 आहे. 4 चा स्क्वेअर केला तर 64 येत नाही. ठीक आहे, 4 चा क्यूब केला तर 64 येते. मग इथे कोणती अशी नंबर आहे ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला 64 मिळू शकते? तर ती आहे 8. मग आपल्याला इथे काय करावं लागेल?
इथे हे रिलेशन लागणार नाही, मग दुसरा विचार करा. 93 साठी 3 का बरं लिहिलेले? इथे जर बघितलं आपण 93 ला, तर 9 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 3 येतात. 9 ला 3 ने डिवाइड केलं 3 आले, म्हणून इथे 3 घेतले आपण 93 साठी. 42 मध्ये 4 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 येतात. इथे बरोबर आलेला आहे. 25 ला जर 5 ने डिवाइड केलं तर 5 येतात. इथे हे रिलेशन बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. मग अशाच पद्धतीने 64 मध्ये 64 ला आपण 4 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 16. ऑप्शन मध्ये आहे का? तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. तर इथे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो, पण जसा आपण विचार करतो पहिल्या दिलेल्या 3 नंबर मध्ये असला, तो जर लागला ते जर रिलेशन लागलं तरच आपण चौथ्या नंबर मध्ये ते लावू शकतो. इथे तुम्ही स्वतः अशी याची प्रॅक्टिस करत जा. तुम्ही जर 10 वेळा चुकाल तर 11 वेळेस तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हे गणित कसं करायचंय. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. एका सांकेतिक भाषेत 62 ला 14 लिहितात, 47 ला 15 लिहितात, 95 ला 23 लिहितात, तर 38 ला कसं लिहू? तर आपण विचार करूया इथे 62 ला 14 कसे घेतले, त्यानंतर 47 ला 15च का घेतले आणि 95 ला 23 का वर घेतले. मग हे रिलेशन कळल्यानंतरच आपण 38 ला काय घेऊ शकतो त्याचा विचार करू. तर 62 ला 14 का वर घेतलं असेल, इथे जर आपण विचार केला 6 आणि 2 ला ऍड करा, 6 + 2 8 होते आणि 8 मध्ये 6 मिळवले तर 14 होतात. मग हे रिलेशन इकडं असं नाही होऊ शकत. मग मल्टिप्लिकेशन जर केले तर 6 2 जा 14 होते, 6 2 जा 12 आणि 12 मध्ये 2 मिळवले तर 14 होते. 4 7 जा इथे 28 होते, मोठे नंबर नाही आहेत, त्याच्यामुळे हे रिलेशन इथे नाही लागणार. मग काय केलेलं आहे इथे 6 आणि 2 ला मिळवले तर 8 होतात आणि 8 मध्ये आपल्याला 6 मिळवावं लागते. तर 6 कसे मिळवू? पहिली नंबर हे होऊ शकते इथे. बघा 6 + 2 करा, 6 + 2 8 होते आणि त्यामध्ये पहिली नंबर 6 मिळवा, म्हणजे आपल्याला मिळाले इथे 40. असं इथे झालेलं आहे का? पहिलं 4 + 7 करू, 4 + 7 11 होते आणि त्यामध्ये पहिला नंबर इथला 4 मिळवा, म्हणजे 11 + 4 15 आलेला आहे. मग इथे सुद्धा तसंच करू, 9 + 5 करू आणि त्याच्यामध्ये 10th प्लेसचा नंबर जो 9 आहे तो मिळवू. ठीक आहे. 9 + 5 14, 14 आणि 9 23, म्हणजे तीनही ठिकाणी हे रिलेशन लागलेलं आहे. मग यानुसारच आपण 38 साठी लावूया. 38 ला कसं लिहिता येईल? मग 3 + 8 करा, 11 झाले, त्याच्यामध्ये 10th प्लेसचा डिजिट 3 ऍड करा, 11 + 3 14 होतात, म्हणजे 38 साठी 14 लिहिता येईल. तर कोणता ऑप्शन? ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन 7. एका सांकेतिक भाषेत 5 ला 4, 3 ला 7 आणि 4 ला 2 म्हटले, तर 4 + 3 × 5 चा आन्सर आपल्याला काढायचा आहे. ते इथे काढूया. बघा आन्सर काढायचा आहे 4 + 3 × 5. 4 ला काय घ्यायचं आपल्याला इथे? 4 ला 2 घ्यायचा, म्हणजे 4 च्या जागी 2 घेऊया, प्लस 3 ला 7 घ्यायचा आहे, 3 च्या जागी 7 मल्टिप्लाय 5 ला 4 घ्यायचा, तर 5 च्या ठिकाणी 4. आता इथे पहिला यांची मल्टिप्लिकेशन करायची, 7 4 जा 28 + 2 होतात 30. तर कोणता ऑप्शन आहे यामध्ये? तो ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8. एका सांकेतिक भाषेत 826 ला 53 11 24 लिहिलेले आहे. ते बघायसारखं एक्झाम्पल आहे. म्हणजे आपण इथे काय समजूया की 8 साठी 53 आले, त्यानंतर 2 साठी बघा 11 आले असेल आणि इथे 6 साठी आलेले आहे 24. ठीक आहे. हे नंबर कसे आलेले आहे? 8 साठी 53 म्हणजे बघा 53 मध्ये 5 + 3 करा 8 येते, इथे 8 आहे. आता इथे 2 साठी 11 बघा 1 + 1 केले तर 2 आलेले आहे आणि 6 साठी इथे बघा 24 आहे, म्हणजे 2 + 4 केले तर 6 आलेले आहे. तर याचनुसार आपल्याला 374 साठी घ्यायचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं? या 374 साठी आपल्याला ऑप्शनचा यूज करायचा आहे. म्हणजे कोणत्या दोन दोन नंबरची ऍडिशन केली तर 3 येते, 7 येते आणि 4 येते. एक एक ऑप्शन चेक करूया. इथे बघा 12 43 31, 1 + 2 केले तर 3 येतात, 4 + 3 केले तर 7 येतात आणि 3 + 1 केले तर 4 येतात, म्हणजे पहिलेच ऑप्शन करेक्ट आहे. 1 + 2 केले तर 3, 4 + 3 केले तर 7, 3 + 1 केले तर 4, 374 इथे आलेले आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट ऑप्शन.